हॅलो एव्हरीवन, परत एकदा तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे एव्हरीडे ॲडव्हेंचर्स. सॉरी, मी 2-3 दिवस माझा हा व्हिडिओ नाही टाकू शकले, कारण मी शेगावला आली आहे आणि शेगावला येण्यासाठी ट्रिपची मी अरेंजमेंट करत होते, बॅग वगैरे भरत होते. आम्ही गोंदिया एक्सप्रेसनी शेगावला आलो. दुपारी 2:40 आमची ट्रेन होती आणि आम्ही शेगावला 9:30-10च्या आसपास आम्ही पोचलो. शेगावला माझी ही 5वी वारी आहे आणि मला खूप आनंद होतो. शेगाव म्हणजे माझ्यासाठी पर्वणी आहे, एक मोठा उत्सव आहे. इकडे येण्यासाठी मी कायम तयार असते. कोणीही मला शेगावसाठी कुठल्याही ग्रुप, माझ्या मैत्रिणींचे ग्रुप, नातेवाईकांचे ग्रुप असे विचारलं की मी शेगावच्या ट्रिपसाठी कायम तयार असते. आम्ही शेगावला आलो. त्याच्यानंतर आम्ही विसावामध्ये आम्ही रूम घेतल्या. त्याच्यानंतर आम्ही 16 जण होतो. मग त्याच्यानंतर आम्ही खूप सारे ठिकाणं पाहिलीत. नागझरीला गेलो. त्याच्यानंतर कृष्णापाच्या मळ्यामध्ये गेलो. त्याच्यानंतर आम्ही दर्शनाला उभे राहिलो. खूप सारी गर्दी नव्हती, किरकोळ लोकं होती आणि बारीक अशी रिमझिम पावसाची सर सुरू. आणि आता आमचा शेगावचा हा तिसरा दिवस आहे. मंदिरात 2 वेळा जाऊन आली. त्याच्यानंतर आम्ही आनंद भक्ती निवासमध्ये आनंद विसावा ह्या ठिकाणी आम्ही रूम घेतलेत. खूप छान रूम आहेत, अगदी स्वच्छ, क्लीन. आणि आम्ही 3 रूम घेतल्या. 16 जण म्हटल्यानंतर चौघांच्यामध्ये आम्ही 3 रूम अशा घेतल्या. आणि तुम्ही नक्की आला नसाल तर तुम्ही नक्की या. श्री गजानन महाराजांच्या या शेगाव निवासी नक्की वर्षातून नाहीतर किमान एकदा तरी तुम्ही इथे येऊन बघा तरी शेगाव किती सुंदर आहे. स्वर्गापेक्षाही छान सुंदर आहे. आणि माझ्यासाठी तर खरं म्हणजे हा आनंदाचा आणि पर्वणीचाच एक भाग असतो. मी खूप खुश असते इथे येऊन. फार अशी वर्दळ नाही आहे. जिथे तिथे सेवक आहेत. स्वच्छता किती आहे बघा, किती खूप छान स्वच्छता आहे. अजून आमचा आता 2 दिवस मुक्काम आहे इथे आणि त्याच्यामध्ये आम्हाला आजूबाजूचे म्हणजे महाराजांचे जिथं चमत्कार झालेले आहेत तिथं आम्ही जाणार आहोत. त्याच्यानंतर बंकट सदन आहे, जिथे महाराज ज्या झाडाखाली अन्न वेचत असताना प्रगट झाले होते, ती सगळी ठिकाणं आम्ही आता बघायला जाणार आहोत. आमच्या ह्या 2 दिवसाचं नियोजन आहे. आता आम्ही सगळे फिरायला आलो आहे. आम्ही जिथे राहिलो आहे आनंद विसावा, तिथे असं आजूबाजूला खूप अशी सुंदर बाग केली आहे त्यांनी. कोरीव अशी झाडं वगैरे सुंदर सुंदर असे बघण्यासारखं. तसंच हे तुतारी वाजवणारे स्टॅच्यू, जसं काही आमचं स्वागत करतायत तुतारी वाजवून. आणि असं मंद वारा, वाऱ्याची झुळूक येऊन जाते आणि खूप असं सुखद शांतता आणि सुखद काय म्हणतात त्याला, एक वेगळा आनंद देऊन जात आहे. दोन्हीकडे समोरासमोर तुतारी वाजवणारे स्टॅच्यू आहेत. मस्त वाटतात बघताना, म्हणजे त्यांचे भाव आणि ते आनंद देऊन जातं आहे सगळं, असं मनाला असं आनंद देऊन जातो आहे. ह्याच्यासमोर पण एक भक्तनिवास आहे, ज्याचं नाव आहे आनंद विहार. तिथे खूप छान अशी बाग आहे, स्टॅच्यू आहेत वेगवेगळ्या. मध्ये सेंट्रलला विठ्ठलाची मोठी मूर्ती आहे. ओम गजानन नमो नमः. श्री गजानन नमो नमः. जय गजानन नमो नमः. गुरु गजानन नमो नमः. ओम गजानन नमो नमः. श्री गजानन नमो नमः. जय गजानन नमो नमः. गुरु गजानन नमो नमः. गणगणगणात बोलते. माझा पूर्ण शेगावचा व्हिडिओ तुम्हाला माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. आता तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.